टाईम आहे सकाळ दिवस दुसरा प्रवास परत चालू झाला आहे मुलून ते पडग्याचा हा सर्वात मोठा पडला आहे आणि आपला टेम्पो सुद्धा गेला आहे. आता आपण जाऊया निघालो आहे रात्रीच्या हॉल्टवरून वाजत सकाळचे 7 पालखी पण आत्ताच निघाली आहे. नेक्स्ट डेस्टिनेशन कुठे? नेक्स्ट डेस्टिनेशन विवेना मॉल. डायरेक्ट इथून विवेना मॉल. डायरेक्ट आता आम्ही आमच्या विवेना मॉलला तिकडे नाश्ता करू आणि मग आम्ही पुढे नेऊ. थांबलो पालखी पण पुढेच आहे. आपण आता इकडे नाश्ता करूया आणि मग पुढे जाऊया. आता नाश्ता करतोय. सकाळचा नाश्ता काही या नाश्ता करायला सगळ्यांनी. आता तुम्हाला नाश्ता करून आम्ही तुला भेटतो. आपला टेम्पो पण आहे हा बघा. आपण नाश्ता केला आणि आता नाश्ता करून आपण परत निघालो आहे पुढे जायला. कारण की रात्रीचा हॉल्ट खूप लांब आहे. जवळजवळ 25 किलोमीटर हॉल्ट आहे रात्रीचा. आत्ताची आपण काल्हेर गावात पण नाही पोचलो आहे. तर आता आपण दुपारी परत हॉल्ट घेऊया जेवणासाठी. कारण की आपण उन्हात नाही चालणार आहे. 12 ते 5 आपण रेस्ट करणार आहोत. तर आता जेवढा वेळ तेवढं लवकर जाऊया. आत्ताची 9 वाजल्यात. तर आपल्याकडे 3 तास आहे. आपण 3 तासात कुठे पोचतो बघा आणि तिकडे कुठे पोचू तिकडे रेस्ट करू. कारण की काल रात्री पण झोप नाही झाली आहे. झोप लागत नव्हती. आणि सर्वात आवडता रस्ता ह्याचा तो म्हणजे हा आहे. मला हा रोडला आवडतो. काय सांग? हां काय उन्हाने जीव जातो आहे का. तिथं पाण्याच्या बाटल्या पिऊन थकलो. त्याचा आवडता रोड आहे. कारण की दरवर्षी आम्ही ह्या रोडला साधारण म्हणजे आम्ही जवळजवळ 1-1.5 वाजता पोहोचतो. आणि ह्या वर्षी ह्या रोडला आम्ही 1 वाजता नाही तर आम्ही 10 वाजता आलो आहे. म्हणजे आम्ही जवळजवळ 3 तास लवकर पोचतो आहे. आणि ह्या रोडला आम्हाला जास्त त्रास व्हायचा कारण की गेल्या वर्षी काम पण चालू होतं आणि यावर्षी काम नाही. यावर्षी प्रॉपर रोड बनला आहे. फक्त हा ब्रिज क्रॉस करायचा आहे. हा ब्रिज क्रॉस केला की आपला नाश्त्याचा हॉल्ट येईल पालखीचा. मग तिकडे जाऊन आपण रेस्ट करूया आणि मग संध्याकाळी चालायला घेऊ पुन्हा. तो जागा पालखी पण निघाली आहे आणि आपण पण जाऊया पालखीसोबत थोडंसं पुढे. आपण थोडा रेस्ट घेतलेला आणि आता रेस्ट घेऊन आपण पुन्हा चालायला घेतलं आहे. दुपारचा हॉल्ट आहे आपल्या इथून 7 किलोमीटर आणि रात्रीचा हॉल्ट आहे 24 किलोमीटर. तर आपल्याला उन्हात चालायचं नव्हतं म्हणून आपण मागे थांबलेलो थोडंसं. तिकडे होतं म्हणजे आता वाजले 4 तर आपण चालायला घेतलं. 24 किलोमीटर जायचं त्याच्यामुळे
अजून पब्लिक चालते आहे मागे पुढे आहेतच. आता आपण जाऊया आणि जेवायला बसूया. लास्ट टाइम आपण ज्या हॉटेलला गेलेलो ना तिकडे मस्त जेवण होतं. तर आपण परत पुन्हा तिकडेच जाऊया जेवायला. आपण आता जेवायला बसलो हॉटेलमध्ये आणि जेवण झाल्यावर आपण पुढे जाऊ. आणि ती अजून भरपूर आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवलं दोघांनी की आपण जेवू मग पुढे जाऊया. कारण की भूक पण लागली आहे आणि रात्रीचा हॉल्ट भरपूर लांब आहे. आता आम्ही डिसाईड केलं की दाल खिचडी खायची. तडका आहे. आपण जेवलो आणि जेवण आता पुन्हा चालायला घेतला कारण की वाजले 5:30 आणि 5:30 वाजलेत. आम्ही 1.5 तास फक्त जेवणाला घेतला. कशात काय नाही निवांत आणि आम्हाला झोप पण येत होती त्याच्यामुळे आम्ही अजून थोडंसं रेस्ट केला. आता विचार करतोय पुढे पॉईंट बघायचा, एक जागा बघायची आणि तिकडे रेस्ट करायचा. जेवढा होईल तेवढा कवर करायचा. जेवढं होईल तेवढं आम्ही कवर करणार आहे कारण की भरपूर लांब आहे. डेस्टिनेशन आजचं भरपूर लांब आहे. त्याच्यामुळे आपण छोटासा हॉल्ट घेतलेला पण तो 5 मिनिटाचा हॉल्ट आपला डायरेक्ट 4 तासाचा झाला. आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि आता आपण पुन्हा 22 किलोमीटर चालायचं आहे. चालायला सुरुवात केलेली आहे. 22 किलोमीटर आहे. गुगल मॅपवर दाखवलेलं आपल्याला 5 तास 20 मिनटं आणि आता बघूया आपल्याला किती तास लागतात. आता वाजलेत रात्रीचे 8:30. शॉपिंग चालू आहे आमची. पनीर सही वाटते रे. मग हे हीच घे. पहिले वाली सही वाटते. हां मग हे पहिलीवाली घ्यायचं. भिवंडीमध्ये आम्ही चप्पलची शॉपिंग करतोय. चप्पल काय घेतोय? चप्पल लागते पायाला. आपण चप्पल घेतली. आता चप्पल घेऊन आपण पुन्हा निघालो प्रवासाकडे आपल्या. आता बघूया गॉगल घ्यायचा मला. गॉगल भेटला तर ठीक नाही आपण उद्या परत पुन्हा गॉगल घेऊया. गॉगल आहेत पण मला जो पाहिजे आहे. अरे 4 गॉगल आहे तुझ्याकडं. जो पाहिजे तो नाही भेटला ना. पण कोणता पाहिजे आहे व्हाईट फ्रेम मला. तर जर तो भेटला तर गॉगल पुढे तर आपण तो घेऊया आणि मग पुन्हा पुढे जाऊया. आपण थोडासा रेस्ट करायला थांबलो. मी पण थोडासा रेस्ट केला. आता आपण पुन्हा निघतोय. 1 किलोमीटर बाकी आपला रात्रीचा हॉल्ट. सो तो हॉल्ट करूया कंप्लीट. दुसरा कंप्लीट होईल. पालखीचं दर्शन करूया मग आपण फ्रेश होऊया आणि मग आपण जेवणाला येऊया. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. लाईनमध्ये ट्विस्ट. भाऊ बोललेत धाब्यावर आपण जेवूया आणि आम्ही आलो आहे करिश्मा धाब्यावर जेवायला. आपलं जेवण झालं आणि आता जेवण आपण पुन्हा निघालो आहे हॉल्टकडे जायला. कारण की रात्रीचे वाजले 1:30. आम्हाला वाटलं नव्हतं 1:30 वाजले पण 1:30 वाजले रात्रीचे. आता आपण जाऊया हॉल्टवर लवकर आणि मग तिकडे जाऊन रेस्ट करूया कारण की पुन्हा सकाळी आपल्याला 6 वाजता निघायचं आहे. त्याच्यामुळे यांची मस्ती झाली आहे बघा. दोघांची पण मस्ती झाली आहे. काय ते शार्पे लावले ते बघा. हे टॉरसोबत टाइमपास करत चाललेत. हे बघा शार्पी आणि ऑलरेडी तिकडून एक शार्पी फिरते आहे. आपण आहे ना पेट्रोल पंपच्या इथे हॉल्ट घेतला कारण जे आपल्या पालखीचा हॉल्ट बाजूला आहे आणि क्राऊड जास्त असल्यामुळे जागा नाही. सो आपण आता इथेच थांबतो आणि ब्लॉग पण इथे जाऊन करतो. दिवस दुसरा संपला. ओम साईराम शुभ रात्री. भेटूया पुन्हा दिवस 3रा या ब्लॉगमध्ये.